बघा, जे इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग आहेत, तर त्यामध्ये ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे, क्रिएटिव्ह अकाउंटिंग आहे, इन्फ्लेक्शन अकाउंटिंग आहे, त्यानंतर फॉरेन्सिक अकाउंटिंग आहे. असे वेगवेगळे जे नवीन टर्म्स आहेत अकाउंटिंग मधल्या, ते आपल्याला थेअरी चॅप्टर मध्ये आहे. तर त्यातलं जे क्रिएटिव्ह अकाउंटिंग आहे, ती टर्म आपण आज पाहतोय. बघा, क्रिएटिव्ह या शब्दामध्ये बरचसं काही लपलेलं आहे. आपण म्हणतो की एखादी गोष्ट क्रिएट करणे म्हणजे तयार करणे, क्रिएटिव्ह अकाउंटिंग. मग त्याचा अर्थ काय होतो की तुमचं जे अकाउंटिंग आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएशन करणे, त्याला क्रिएटिव्ह अकाउंटिंग असं म्हटलं जातं. मग आता क्रिएटिव्ह अकाउंटिंग म्हणजे काय, तर एक कार्टून पिक्चर तुम्हाला समोर दिसतंय बघा स्क्रीनवर, एक्झिबिशन ऑफ कॉर्पोरेट आर्ट असा एक बोर्ड लागलेला आहे. त्यानंतर इकडे कॉपीराइट्स ओरिजिनल आर्टिस्टचे आहेत. त्यानंतर रिप्रोडक्शन राईट्स ऑब्टेनेबल फ्रॉम www.cartoonstock.com या पद्धतीने एक असं पुन्हा इथे कार्टूनचं चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर दिस वन इज बाय अवर क्रिएटिव्ह अकाउंटिंग डिपार्टमेंट. हे कोणी केलेलं तर आमच्या क्रिएटिव्ह अकाउंटिंग डिपार्टमेंटने केलेलं आहे असं दाखवलेलं आहे इथे. तर हे जे कार्टून्स आहेत हे कशासाठी दाखवलेले आहेत, तर क्रिएटिव्ह अकाउंटिंग म्हणजे काय त्याची एक संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून हे कार्टून चित्र आपण दाखवलेले आहेत. ते फक्त तुम्हाला काय कन्सेप्ट असते ते समजण्यासाठी म्हणून मी ही स्लाइड ऍड केलेली आहे. बघा, क्रिएटिव्ह अकाउंटिंग म्हणजे काय, अ टर्म यूज to describe the practice of applying inappropriate accounting policies or entering into complex or special purpose transaction with the objective of making a company's financial statement appear favorable to disclose a more unfavorable position. क्रिएटिव्ह अकाउंटिंग जे आहे ही टर्म ही कशासाठी वापरली जाते, तर समजा तुमचं जे अकाउंटिंग आहे, आपण सुरुवातीलाच अकाउंटिंगच्या काही कन्सेप्ट पाहिल्या, तर त्या अकाउंटिंगच्या कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं की एक डिस्क्लोजर नावाची कन्सेप्ट होती. तर डिस्क्लोजर ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की तुमची जी फेअर व्हॅल्यू असेल बिझनेसची ती तुम्ही डिस्क्लोज केली पाहिजे. म्हणजे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील, बॅलन्स शीट असेल, ती तुम्ही कशा पद्धतीने डिस्क्लोज केलं पाहिजे, तर फेअर व्हॅल्यू त्याची डिस्क्लोज झाली पाहिजे. पण जर समजा कंपनीमध्ये एखादी अशी कंडिशन निर्माण झाली की त्यामध्ये आपला जे डिस्क्लोजर आहे ते अनफेवरेबल पोझिशनला आहे, म्हणजे कंपनीची स्थिती ही चांगली नाहीये, परंतु आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये ती फेवरेबल दाखवायची आहे, म्हणजे ठराविक उद्देशाने किंवा ठराविक ऑब्जेक्टिव्हने स्पेशल पर्पजने जर आपण एखादं ट्रान्झॅक्शन केलं तर त्याला क्रिएटिव्ह अकाउंटिंग असं म्हटलं जातं. इट इज मिसलीड युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ह्याने काय केलं जातं, तर जे युजर्स आहेत, आपण वापरकर्ते पाहिलेत, युजर्स इन्व्हेस्टर आहेत, त्यानंतर आपल्याकडनं जे माल आपण ज्यांच्याकडनं विकत घेतो, म्हणजे ज्यांना आपण देणं लागतो ते क्रेडिटर्स असतात, त्यानंतर कंपनीचे शेअर होल्डर्स असतात, असे वेगवेगळे गव्हर्नमेंट असेल, वेगवेगळे जे वापरकर्ते आहे त्यांना जी आपली फायनान्शियल पोझिशन आहे ती खराब आहे, परंतु ती किती चांगली आहे हे दाखवण्याच्या उद्देशाने एखादं कार्य केलं असेल, विशिष्ट पर्पज डोळ्यासमोर ठेवून, तर त्याला क्रिएटिव्ह अकाउंटिंग असं म्हटलं जातं. Using the flexibility within the accounting to manage the measurement and presentation of account so that they serve the interested or interest of preparers. म्हणजे काय केलं जातं की आमच्या बिझनेसची पोझिशन फार चांगली आहे, जरी वाईट असली तरी फार चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून जे आपले इन्व्हेस्टर्स असतील ते आपल्याकडे पैसे गुंतवण्यासाठी आकर्षित होतील आणि त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर आपल्या बिझनेसची जी पोझिशन आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह होईल किंवा चांगल्या पद्धतीने होईल, या उद्देशाने क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं जातं. म्हणजे थोडक्यात काहीतरी विशिष्ट पर्पज डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने अकाउंटिंग केलं जातं. परंतु हे जे अकाउंटिंग आहे हे
अनफेवरेबल पोझिशनला फेवरेबल दाखवण्यासाठी केलेलं अकाउंटिंग असतं, म्हणजे विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेलं अकाउंटिंग असतं. आता त्यासाठी काही फिगर्स दाखवले आले आहे बघा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिएटिव्ह अकाउंटिंग असा बोर्ड असतो, इन्फॉर्म आणि मिसलीड. तर इन्फॉर्मच्या दिशेने नाही जात हे अकाउंट, हे मिसलीडच्या दिशेने जातं. किंवा आपण जी शॅडो पाहतो तर ती शॅडो आपल्याला आपल्यापेक्षा मोठी दिसते, म्हणजे थोडक्यात बिझनेसची पोझिशन ऍक्च्युअल अशी असते, परंतु आपण ती क्रिएटिव्ह अकाउंटिंगनी या पद्धतीने दाखवतो, याला क्रिएटिव्ह अकाउंटिंग असं म्हणतात. किंवा इकडे बघा, ही एक फिगर दाखवलेली आहे, ऍक्च्युअल पोझिशन अशी आहे, परंतु असं दाखवलं जातं की बिझनेसची पोझिशन फार चांगली आहे. क्रिएटिव्ह अकाउंटिंग त्याला म्हटलं जातं. रिझन फॉर क्रिएटिव्ह अकाउंटिंग, काय कारण आहे क्रिएटिव्ह अकाउंटिंगची? इन्कम स्मूथिंग, आपला इन्कम जो आहे तो स्मूथली राहिला पाहिजे. कारण की जर समजा बिझनेसची ऍक्च्युअल पोझिशन आपण दाखवली की आपला बिझनेस डिस्टर्ब होतोय, तर ऑटोमॅटिकली जे इन्व्हेस्टर्स आहेत तर ते आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला सुरुवात करतात. मग आपला जो इन्कम आहे तो स्मूथ होऊ शकत नाही. सर्वाइव्ह फ्रॉम बँकरप्सी, सर्वाइव्ह फ्रॉम बँकरप्ट जर झाला एखादा बिझनेसमॅन किंवा बिझनेस, तर त्यापासून आपल्याला बाहेर पडायचे. बँकरप्ट म्हणजे काय? दिवाळखोर. कुणी जर दिवाळखोर झालं तर दिवाळखोरीतून त्याला बाहेर पडायचे, सर्वाइव्ह करायचे, त्यासाठी क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं जातं. मोर प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी. बिझनेसची पोझिशन चांगली आहे असं दाखवलं की ऑटोमॅटिकली एक गुडविल तयार होतं मार्केटमध्ये, आणि आपलं जे काही प्रोडक्शन असेल त्याचा सेल चांगला होतो आणि नॅचरली प्रॉफिट मिळतो. त्यामुळे मोर प्रॉफिट, जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी या पद्धतीने क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं जातं. पे लेस टॅक्स, टॅक्स कमी पेड करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जी खरी पोझिशन आहे ती न दाखवता आपण एक आर्टिफिशियल पोझिशन दाखवतो, क्रिएट करतो ती पोझिशन, आणि त्यातून टॅक्स वाचवतो. बूस्ट द शेअर प्राइसेस, मी आत्ताच सांगितलं की बिझनेसची पोझिशन चांगली आहे असं जर दाखवलं आपण, तर काय होतं की शेअर होल्डर्स जे आहेत ते आकर्षित होतात आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी, आणि आपले जे शेअर्स आहेत त्याच्या किमती वाढतात. टू इन्क्रीज, कंसात म्हटले फेक ट्रान्झॅक्शन, जे खोटे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा फिक्टिशियस ट्रान्झॅक्शन आहेत ते वाढवण्यासाठी क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं जातं. टू अट्रॅक्ट इन्व्हेस्टर, जे गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला कर्ज घ्यायचं असेल त्यांना आपण अट्रॅक्ट करण्यासाठी क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं जातं. बूस्ट ॲसेट्स टू अवॉइड टेक ओव्हर, ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स वाढवून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्या टेक ओव्हर कोणी करणार नाही त्या दृष्टीने. म्हणजे थोडक्यात क्रिएटिव्ह अकाउंटिंग काय असतं, तर हे ऍक्च्युअल अकाउंटिंग नाहीये, तर अकाउंट क्रिएट केलं जातं. म्हणजे असलेली पोझिशन जी आहे तिच्यापेक्षा चांगली पोझिशन आहे आमच्या बिझनेसची हे दाखवण्यासाठी अकाउंट क्रिएट केलं जातं, तयार केलं जातं, त्याला क्रिएटिव्ह अकाउंटिंग असं म्हटलं जातं. क्रिएटिव्ह अकाउंटिंगची जी प्रॅक्टिसेस आहेत त्या काय आहेत पहा. अलाउ कंपनी टू चूज बिटवीन different accounting method such as writing of development cost or amortizing it. आता हे शब्द तुम्हाला थोडेसे नवीन आहेत, जेव्हा तुम्ही SYTY ला जाल त्यावेळेला ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या आणखी क्लिअर होतील. अलाउ कंपनी टू चूज बिटवीन डिफरंट अकाउंटिंग मेथड सच ॲज रायटिंग ऑफ डेव्हलपमेंट कॉस्ट और अमॉर्टायझिंग इट. आता डेव्हलपमेंट कॉस्ट किंवा अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस कशाला म्हणतात, तर ज्या वेळेला कंपनीची स्थापना होते म्हणजे कंपनीची सुरुवात होते तर त्यावेळेला काही खर्च करावे लागतात, म्हणजे रिकन्स्ट्रक्शनसाठी, रिऑर्गनायझेशनसाठी, किंवा शेअर्सची विक्री करावी लागते आणि मार्केटमध्ये कंपनीचं तर अस्तित्व नसतं, म्हणजे कंपनीला कोणी ओळखत नसतं. मग कोणी पण घाईघाई कोणी शेअर्स टेक ओव्हर करत नाही किंवा आपले शेअर्स विकत घेत नाही. मग त्यावेळेला समजा 10 रुपये तुमची फेस व्हॅल्यू आहे शेअरची, तर 10 रुपयाचा शेअर तुम्हाला 8 रुपयाला विकावा लागतो, 7 रुपयाला विकावा लागतो, म्हणजे थोडक्यात शेअर डिस्काउंटने विकावा लागतो. मग जो डिस्काउंट असतो 2 रुपये किंवा 3 रुपये पर शेअर दिलेला, हा डिस्काउंट आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला दाखवतो, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स म्हणून.
किंवा डिबेंचर्स आहेत. डिबेंचर्स तुम्ही डिस्काउंटने सेल केले आणि मग तो जो डिस्काउंट आहे तो ऍसेट साईडला दाखवला जातो, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर म्हणून. मग हा डिस्काउंट जो आहे तो ऍसेटला दाखवलाय, पण ऍक्च्युली हा ऍसेट नाही, आपला काय लॉस आहे, आपण तेवढे पैसे कमी घेतलेले आहेत. मग फुगवटा निर्माण केला जातो, ऍसेट साईडला दाखवला जातो आणि हा काही काही ठराविक अंतराने राईट ऑफ केला जातो, म्हणजे काढून टाकला जातो. मग ह्यातली जी मेथड आहे ती चूज करणे, मग राईट ऑफची, मग किती राईट ऑफ करायचा की तसंच ठेवायचा म्हणजे जेणेकरून ऍसेट साईड मोठी दिसेल, हे कंपनी करत असते. सर्टन एंट्रीज इन अकाउंट इन्व्हॉल्व अनअवॉइडेबल डिग्री ऑफ एस्टिमेशन, जजमेंट अँड प्रिडिक्शन. काही एंट्रीज ज्या आहेत त्या अनअवॉइडेबल डिग्री ऑफ एस्टिमेशन म्हणजे एस्टिमेशनच्या बेसवर आधारित असतात किंवा जजमेंटच्या बेसवर आधारित असतात अशा दाखवले जातात. किंवा आर्टिफिशियल ट्रान्झॅक्शन कॅन बी यूज टू मॅन्युप्युलेट बॅलन्स शीट अँड मूव्ह प्रॉफिट बिटवीन अकाउंटिंग पिरियड. काही आर्टिफिशियल एंट्रीज काय केल्या जातात, दाखवले जातात. आर्टिफिशियल खोट्या आहेत म्हणजे खऱ्या नाही, क्रिएट केलेल्या आहेत त्या, थोडक्यात त्या दाखवल्या जातात जेणेकरून बॅलन्स शीटची जी पोझिशन आहे ती चांगली आहे किंवा प्रॉफिट जो आहे तो चांगला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जेन्युइन ट्रान्झॅक्शन कॅन बी टाइम्ड टू गिव्ह डिझायर इम्प्रेशन इन द अकाउंट. ह्या ज्या आहेत त्या प्रॅक्टिसेस आहेत. त्यानंतर ऑफ बॅलन्स शीट फायनान्शिंग, लिझिंग, हायर परचेसिंग, शेअर बायबॅक, स्पेशल पर्पज व्हेकल, टूल्स यूज टू अरेंज फायनान्स. काय केलं जातं तर लिझिंग केलं जातं. लिझिंग म्हणजे करारावर मालमत्ता घेतल्या जातात. त्यानंतर हायर परचेस म्हणजे आपण थोडक्यात रेंट बेसिसनी एखादी गोष्ट खरेदी करतो किंवा आपले जे शेअर्स आहेत ते पुन्हा खरेदी केले जातात, बायबॅक केले जातात, तर ते पुन्हा खरेदी केली जातात. किंवा स्पेशल पर्पज साठी एखादी गाडी खरेदी केली जाते, व्हेकल खरेदी केली जाते, किंवा काही टूल्स जे आहेत ते विनाकारण केले जातात, म्हणजे एखाद्या स्पेशल पर्पज साठी गाडी खरेदी करणे वगैरे, म्हणजे जेणेकरून बॅलन्स शीटची जी पोझिशन आहे ती फायनान्शियल पोझिशन किंवा फायनान्स अरेंज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. ओव्हर स्टेटमेंट ऑफ ऍसेट can be done for various assets like inventory, cash, plant and equipment, investment and other current asset. ओव्हरस्टेटमेंट दाखवलं जातं ऍसेट साईडचं. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, कॅशच्या बाबतीत किंवा प्लांट अँड इक्विपमेंटच्या बाबतीत, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की एखादी फिक्स असेट असेल तर त्यातून आपण डेप्रिसिएशन मायनस करतो, पण त्याऐवजी काय केलं जातं तर ती फिक्स असेट समजा तुम्ही 10 वर्षापूर्वी 1 लाखाला खरेदी केली असेल तर 10 वर्षानंतर पण 1 लाखच रुपये दाखवले जातात ऍसेट साईडला, आणि लायबिलिटी साईडला त्याचं जे डेप्रिसिएशन आहे ते डेप्रिसिएशन फंड म्हणून दाखवलं जातं, म्हणजे जेणेकरून तुमच्या ऍसेटची मूळ किंमत किंवा नेट व्हॅल्यू डिस्क्लोज होणार नाही. म्हणजेच थोडक्यात बॅलन्स शीटची पोझिशन काय दाखवली जाते, चांगली दाखवली जाते. सम अदर अकाउंटिंग प्रॅक्टिसेस सांगितले. फॉलोअप, मॅचिंग कन्सेप्ट, ऍडजस्टमेंट इन कॅपिटल एम्प्लॉयड, मुवमेंट इन इन्व्हेंटरीज, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, मॅनिप्युलेटिंग व्हॅल्यू ऑफ गुडविल अँड इनटेंजिबल ऍसेट्स. अशा काही प्रॅक्टिसेस केल्या जातात की जेणेकरून आपल्या बिझनेसची पोझिशन जी आहे ती चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. क्रिएटिव्ह अकाउंटिंगचे एक्झाम्पल्स काय आहेत तर इनव्हॉइसिंग, इनव्हॉइस म्हणजे बिल तयार करणे, काही बिल तयार केली जातात. सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट केले जातात, म्हणजे सेवा पुरवण्याचे काही कॉन्ट्रॅक्ट केले जातात जे खरे नसतात, फॅक्ट नसती त्याच्यामध्ये, ते फक्त आपण क्रिएट करतो दाखवण्यासाठी. प्रॉपर्टीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जास्त आहेत अशा दाखवल्या जातात. काही लोन्स आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे काही स्पेशल व्हेकल्स घेतल्या किंवा लीजवर प्रॉपर्टी घेतली, अशा पद्धतीने काही कर्ज जे काय आहेत ते गोळा केले जातात. या पद्धतीने काही क्रिएटिव्ह अकाउंटिंगचे हे एक्झाम्पल्स आहेत. इनव्हॉइसिंग म्हणजे बिलिंग दाखवलं जातं, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट केले जातात, प्रॉपर्टी व्हॅल्यूज जे आहेत ते जास्त दाखवले जातात, आणि वेगवेगळ्या कारणाने म्हणजे मग हायर परचेस असेल, लीजवर प्रॉपर्टी घेणे असेल, किंवा एखादी स्पेशल पर्पज साठी व्हेकल घेणं असेल, त्या पद्धतीने फायनान्स काय केलं जातं, उभं केलं जातं. आता याचे फायदे काय आहेत तर फायदे असे आहेत. ऍडव्हान्टेजेस, इट मेक द कंपनीज फायनान्शियल पोझिशन लुक हेल्दियर. त्यातून कंपनीची फायनान्शियल पोझिशन फार हेल्दी आहे असं दाखवता येतं.
इट इज अन इनोव्हेटिव्ह वे ऑफ अकाउंटिंग. हा एक इनोव्हेटिव्ह वे आहे अकाउंटिंगचा. इट फॉलोज द कंट्रीज रूल्स अँड रेग्युलेशन. त्यातून जे आपल्या देशाचे नियम्स आहेत किंवा कायदे आहेत ते देखील पाळले जातात. हा फायदा आहे. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे, तर इट डायव्हर्ट्स द अकाउंटिंग लॉ. जे अकाउंटिंगचे नियम आहे, फेअर अँड ट्रू व्हॅल्यू आपल्या बॅलन्स शीटची दिसली पाहिजे किंवा फायनान्शियल स्टेटमेंटची दिसली पाहिजे, तर ती यातून दिसत नाही. इट डिसॉर्ट द व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन गिवन बाय फायनान्शियल्स. ही जी व्हॅल्यू इन्फॉर्मेशनची जी आहे, जी आपण इन्व्हेस्टरला किंवा इतर लोकांना जी युजर्सला व्हॅल्यू हे फायनान्शियल स्टेटमेंट दाखवतो ते योग्य पद्धतीने दाखवले जात नाही. म्हणजे थोडक्यात क्रिएटिव्ह अकाउंटिंग हे काय आहे, तर क्रिएशन आहे. क्रिएट केलं जातं. जी फॅक्ट आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु तो प्रयत्न असा असतो की तो नियमात राहून प्रयत्न केला जातो, नियमाच्या बाहेर जाऊन प्रयत्न केला जात नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला हे कार्टून अगोदर पण दाखवलं होतं. एक्झिबिशन ऑफ कॉर्पोरेट आर्ट आणि ओरिजिनल आर्टिस्ट जो आहे त्याचे कॉपीराइट्स आहेत आणि त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते दुसऱ्यांनी केलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे ही क्रिएटिव्ह अकाउंटिंगची नवीन येऊ घातलेली कन्सेप्ट आहे. जुन्या कन्सेप्टमध्ये क्रिएटिव्ह अकाउंटिंग नव्हतं. नवीन जे इमर्जिंग कन्सेप्ट आहेत त्यामध्ये क्रिएटिव्ह अकाउंटिंग आहे. आता यामध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मी पुन्हा पुढच्या लेक्चर